Good morning, all of you. So let's continue with our topic, that is edaphic factors. In edaphic factors, we see about the factors related to soil. So in previous part, we see the soil profile, how soil profile is developed. It has different zones and how the different types of microorganisms and plant part along with mineral rocks part, rock substances, how it is present at different horizons. Now another part we are going to see today, that is the soil texture. So texture related the word itself, meaning that how the combination of various combination of different size of mineral particle, how the different particles are participate in preparing the soil, that makes here the texture. So soil texture is another important edaphic factor. Now coarse texture soil, that is if it is having nothing but particularly having larger rock substances or some of the major particles are there, then it is called as light soil. अशा जमिनीला आपण हलकी जमीन म्हणतो, म्हणजे काय, ज्याच्यामध्ये प्रोडक्टिव्हिटी क्रॉप कसं जास्त प्रमाणात घेता येऊ शकत नाही. Another type of soil is there, that is fine textured soil. Fine textured soil means the soil which is having a heavy in the nature, containing fine texture of the mixture of minerals, powder substances particularly are there. So that type of soil is generally called to as the heavy soil. So the number of name of the particle that is present in the soil, if we see that they are the clay, silt, fine sand, coarse sand, fine gravel, and gravel. This is the different particles, they are present in the soil. Soil मध्ये असणारे particles. And then another is there, that is the particularly size of this. त्याचा size जर आपण पाहिला तर size मध्ये सुद्धा it has a different size in particularly in mm मध्ये ज्याची size आपण पाहू शकतो. So generally clay is nothing but just like आपण ज्याला imagine जर केलं तर चिकन माती जी राहते, clay is the particularly ज्याला आपण चिकन माती म्हणणार असा जो भाग आहे की जे एकदम फाईन पावडर असते, ज्यापासून जनरली आपण चिकन माती पासून अनेक वस्तू सुद्धा बनवू शकतो. ती एकदम फाईन पावडर राहते and that is having the size of particle near about 0.002 mm, that is millimeter. इतका कमी आकाराची ती particularly soil particle राहते. Then after silt, another is particle of the soil is there, that is silt. Silt is larger than clay. Clay पेक्षा थोडी मोठी जी माती असेल, थोडी रफ स्ट्रक्चर असेल त्याच्यामध्ये. सो धिस पर्टिक्युलरली कॉल्ड टू बी द सिल्ट, ज्याला आपण काय म्हणणार, सिल्ट असं म्हणणार. देन अनदर वन इज देअर, दॅट इज द फाईन सँड. नंतर जे आहे दॅट इज कॉल्ड टू बी द फाईन सँड, ज्याला आपण सँड असं म्हणणार. सो सँड इज अगेन लार्जर दॅन द सिल्ट. सिल्ट पेक्षा थोडी आकाराने आणखी मोठी जी सॉइल असेल, दॅट इज नथिंग बट कॉल्ड टू बी द सँड, त्याला सँड असं म्हणणार. देन कोर्स सँड, याच्यामध्ये आणखी एक आहे की कोर्स सँड. आता कोर्स सँड मध्ये त्याच्यापेक्षा थोडी आणखी जी मोठे पर्टिक्युलरली आहे. आता कोर्स मध्ये जनरली दिट इज व्हेरी फाईन सॉल्ट. याच्यामध्ये असणार जे सॉल्ट सँड जी असेल, ती सँड कशी असणार, आणखी थोडी त्याच्यापेक्षा मोठी राहणार. अँड दॅट इज जस्ट लाईक पर्टिक्युलरली व्हेरी फाईन सँड दॅट इज वी यूज इन द कन्स्ट्रक्शन. बरेच आपण कन्स्ट्रक्शन मध्ये अशा प्रकारची वाळू वापरतो, तर ती जी आहे कोर्स सँड त्याला म्हणतो. तर ते एकदम बारीक असेल, कोर्स स्ट्रक्चर राहतं, अँड दॅट इज मोस्टली यूज इन द कन्स्ट्रक्शन मध्ये जनरली त्याचा वापर करतात. अँड धिस सँड इज ऑल्सो प्रेझेंट इन द सॉइल. मग आता ही जनरली सी फाईन सँड असते, दॅट इज रन आउट विथ द वॉटर, पाण्यासोबत वाहून जाते आणि ती पाण्याबरोबर नदीकाठी किंवा नदीकाठच्या परिसरामध्ये ती जनरली जमा होते. सो दॅट इज जनरली फाउंड इन दिस रिजन. देन कोर्स सँड.
कोर्स सँड ही थोडी त्याच्यापेक्षा आणखी मोठी असते, जाड रेती म्हणतो आपण, अँड दॅट इज नियर अबाउट 0.2 टू 2.0 mm. आता 2.0 म्हणजे थोडा जरा मोठा आकाराचा, आपण हातामध्ये सुद्धा तो छोटा खडा आपण वाळूचा घेऊ शकतो, इतका मोठा आकाराचा तो कोर्स सँड आहे. अँड देन आफ्टर फाईन ग्रॅव्हल, थोडासा मोठे खडक, मग खडकांना आकार नसेल, त्याच्यात काही फिक्स आकार नसतो, उघड असतात, पण थोडा आकार मोठ्या आकाराचा, म्हणजे 5 mm पर्यंत, म्हणजे जवळजवळ अर्धा सेंटीमीटरचा तो काय असेल आकार असेल. आणि त्याच्यापेक्षा मोठा जो आहे तो म्हणजे ग्रॅव्हल, ज्याला आपण मोठे खडक म्हणतो, दगड ज्याला म्हणतो, स्टोन. आता स्टोन, रॉक हे थोडं त्याच्या वरचं पार्ट आहे, पण ग्रॅव्हल म्हणजे छोट्या आकाराचे मातीचे तुकडे जे असेल ते असेल त्याला आपण ग्रॅव्हल म्हणणार. आणि त्याच्या वरचा येतो मग स्टोन आहे, म्हणजे थोडा मोठा दगड, स्टोन जो आहे ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली स्टोन आपण गिट्टी म्हणून आपण ज्याला म्हणतो, स्टोनची जे क्रशिंग करतो आपण. सो दॅट इज द पर्टिक्युलरली यूज इन द कन्स्ट्रक्शन ऑफ द रोड अँड बिल्डिंग, त्याच्यामध्ये वापरतात. आणि त्याच्या वरचा जो पार्ट आहे दॅट इज नथिंग बट कॉल्ड टू द, ज्याला आपण रॉक म्हणणार. रॉक, आता मेजर रॉक, मायनर रॉक हे पर्टिक्युलरली काय असेल, हे जे थोडे मोठ्या आकाराचे रॉक सबस्टन्सेस त्याच्यामध्ये राहणार. सो दे आर नथिंग बट कॉल्ड टू बी द रॉक, ज्याला आपण रॉक असं म्हणणार. सो दॅट इज लार्जर दॅन ग्रॅव्हल, ग्रॅव्हल पेक्षा मोठे, ग्रॅव्हल पेक्षा आणखी मोठे त्याच्यामध्ये राहील. सो इट इज मोर दॅन दॅट. स्टोन आहे, रॉक आहे, आणि बेडरॉक, बेडरॉक म्हणजे एकदम जमिनीचा जो ग्रॅव्हिटीच्याकडे असणारा भाग आहे, जनरली तो एकदम खूप मोठे स्टोन असतात आकाराने, ते काढता येत नाही, अशा आकाराची मोठी जी स्टोन आहे, ते आर नथिंग बट कॉल्ड टू द ग्रॅव्हल, त्याला आपण ग्रॅव्हल असं म्हणणार. देन डिफरंट टेक्स्चर बेस्ड ऑन देअर पार्टिकल साईज. मग आता टेक्स्चर कसं आहे सॉइलचं त्याच्यावरून, तर फाईन टेक्स्चर्ड सॉइल दॅट इज द क्ले सॉइल, ज्या सॉइलला आपण क्ले सॉइल असं म्हणणार. फाईन टेक्स्चर्ड सॉइल इज देअर. अँड मॉडरेटली फाईन टेक्स्चर्ड सॉइल दॅट इज लुमी सॉइल, त्याला लुमी सॉइल म्हणतात. जी मॉडरेटली फाईन टेक्स्चर्ड सॉइल असेल. लुमी सॉइल जनरली काय असते, पाण्याचा निचरा ज्याच्यामधून, ज्याला भुसभुशीत जमीन असं म्हणतात. आता याच्यामध्ये मीडियम टेक्स्चर असो की मॉडरेटली फाईन टेक्स्चर असो, दोन्ही लुमी सॉइल झाली. त्याच्यात भुसभुशीत जमिनीमध्ये थोडे मोठे खडक दगड असतात त्याच्यामध्ये, असे असू शकतात, किंवा कधी कधी मायनर दगड पण असू शकतात. देन कोर टेक्स्चर्ड सॉइल आहे, तर ही सँडी सॉइल असेल, थोडी रेताड जमीन आपण ज्याला, ज्याच्यामध्ये रेतीचं प्रमाण चांगलं आहे, सँड जास्त आहे. सो दॅट इज कॉल्ड टू बी द सॉइल टेक्स्चर. मग सॉइल टेक्स्चर मध्ये हे 4 क्लासिफिकेशन याच्यात, क्ले सॉइल, लुमी सॉइल, सॉरी 3च आहेत, क्ले सॉइल, लुमी सॉइल आणि सँडी सॉइल, असे 3 याच्यामध्ये टाइप्स आपण स्टडी करू शकतो. So what is the importance of study of texture? That soil texture plays crucial role for nutrient supply. आता कोणत्या प्रकारचा स्टोन आहे, कोणत्या प्रकारचं सॉइल टेक्स्चर आहे, त्यावरून काय होतं, न्यूट्रिएंट सप्लाय ठरतो, की त्याच्यामध्ये कोणते मिनरल्स प्रेझेंट असतील त्या सॉइल, कोणत्या प्रकारचे पार्टिकल सबस्टन्सेस त्याच्यामध्ये आहेत. Whether the air can pass through the soil or water can pass or through the soil, that is also called as aeration. याला एरेशन म्हणतो आपण. पर्क्युलेशन होऊ शकतं का, एरेशन होऊ शकतं का, हे महत्वाचा पार्ट त्याच्यामध्ये सॉइल टेक्स्चर वरून ठरतो. रूट डेव्हलपमेंट, आता रेताळ जमीन असेल त्याच्यामध्ये रूट डेव्हलपमेंट प्रॉपर होऊ शकत नाही, कारण रूट होल्ड करू शकत नाही. काळी जमीन असेल, मुरुम जमीन असेल, लुमी सॉइल असेल, तर जनरली त्याच्यामध्ये काय होतं, जनरली त्यामध्ये रूट चांगले होल्ड करू शकतात, म्हणून सँडी सॉइल मध्ये ते होऊ शकत नाही. म्हणून मॉइश्चर कंटेंटच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर मॉइश्चर कंटेंट सुद्धा तसंच आहे, की जर आपण आर्द्रता पाहिली जमिनीमध्ये, तर जनरली क्ले सॉइल मध्ये काय असतं, मॉइश्चर होल्डिंग कॅपॅसिटी जास्त असते विथ कम्पेअर टू अदर टाइप ऑफ सॉइल, दुसऱ्या सॉइल पेक्षा. सो अनदर पार्ट इज देअर, दॅट इज द पर्टिक्युलरली मॉइश्चर कंटेंट. देन न्यूट्रिएंट सप्लाय, नंतर येतो न्यूट्रिएंट सप्लाय. द फाईन टेक्स्चर्ड सॉइल्स आर हाय इन न्यूट्रिएंट स्टेटस, हे न्यूट्रिएंट स्टेटस मध्ये चांगले असतात. बट सँडी सॉइल आर लो इन फर्टिलिटी, सँडी सॉइल ही फर्टिलिटी मध्ये लो असते, त्याच्यामध्ये जास्त काही प्रोडक्शन आपण घेऊ शकत नाही. एरेशन मध्ये जर पाहिलं तर कोर टेक्स्चरल सॉइल्स आर बेटर एरेटेड दॅन क्ले सॉइल, क्ले सॉइल पेक्षा कोर टेक्स्चरल सॉइल्स आर बेटर आहेत. रूट डेव्हलपमेंट मध्ये जर पाहिलं तर पर्सेंटेज ऑफ सॉइल पार्टिकल अफेक्ट रूट डेव्हलपमेंट, कोणते पार्टिकल किती प्रेझेंट आहेत त्यावरून त्याचं रूट डेव्हलपमेंटवर सगळ्या गोष्टी ठरतात. इन मॉइश्चर कोर टेक्स्चर सॉइल्स आर इझिली ड्रेन, जास्त रेताळ जमीन असेल तर पाणी त्यातून लवकर निघून जाईल. सो दॅट इज जनरली हॅव्हिंग इझिली ड्रेन, वॉटर ड्रेनिंग होऊन जातं. नंतर फाईन टेक्स्चर्ड सॉइल्स आर पुअरली ड्रेन, फाईन टेक्स्चर्ड सॉइल असेल तर ते पुअरली ड्रेनिंग, त्यात पाणी लवकर
वाहून जाऊ शकत नाही किंवा मुरून राहतं पाणी त्याच्यामध्ये, होल्ड राहतं. अँड होल्ड मच वॉटर ऑन द लार्ज सर्फेस एरिया. बऱ्याच प्रमाणात जे क्ले सॉइल आहे ती काय करते, माती धरून ठेवते. सो सॉरी, पाणी धरून ठेवते. सो दिस इज कॉल्ड टू बी एज द पर्टिक्युलरली द different texture of the soil. हे झालं different texture. Now we are moving towards the structure of particularly soil. मग आता स्ट्रक्चर कशी आहे, त्याच्यामध्ये अरेंजमेंट आपण पाहतो, रचना कशी आहे. सो अरेंजमेंट ऑफ सॉइल पार्टिकल्स इन अर्थ क्रस्ट इज कॉल्ड टू बी एज सॉइल स्ट्रक्चर. त्याला स्ट्रक्चर असं म्हणणार. सो सॉइल स्ट्रक्चर इज इन्फ्लुएन्स बाय टेक्स्चर, एअर, मॉइश्चर, ऑर्गॅनिक मॅटर, या सगळ्यावरती सॉइलचं स्ट्रक्चर ठरतं. स्ट्रक्चर म्हणजे रचना. आता मग त्याच्यात काय ऍग्रिगेशन आहे, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे ऍग्रिगेशन म्हणजे मिक्सिंग होतं. कशाचं मिक्सिंग होतं, ग्रॅन्युलरचं, प्लॅटीचं, ब्लॉकीचं, कॉलमनर, प्रिझमॅटिक और सिंगल ग्रेन, अशा प्रकारचे वेगवेगळे काय मिक्सिंग आहे याच्यामध्ये. आता ग्रॅन्युलर मध्ये इट इज अ स्मॉल स्पेरिकल नॉन पोरस सॉइल फाउंड इन हॉरिझॉन. हॉरिझॉन मध्ये सापडते. रूट ग्रोथ म्हणजे जनरली भाग सापडणारी जो भाग आहे. सो दॅट इज नथिंग बट कॉल्ड टू बी एज द in the up to the area of 0.5 इतकी त्याची पोरस साईज असते, इतकी त्याला पोरस साईज त्याच्यामध्ये राहणार. प्लॅटी सॉइल ही थिन असणार. त्यानंतर फ्लॅट प्लेट्स दॅट लाय हॉरिझॉन्टली युजली बाउंड इन कॉम्पॅक्टेड सॉइल. ब्लॉकी असणार. इरेग्युलर ब्लॉक्स मे बी ऍग्रिगेटेड 1.5 to 5.0. देन कॉलमनर म्हणजे व्हर्टिकल कॉलम मध्ये ती अरेंज असेल अशी जी सॉइल आहे, दॅट इज कॉल्ड कॉलमनर सॉइल. Having salt caps, ज्याला salt caps असतात वरून at the top, found in the soils of arid climate. arid climate मध्ये जनरली अशी जमीन दाखवते. पण इथं दाखवल्या सुद्धा आहे. इथे ग्रॅन्युलर आहे, ग्रॅन्युलर मध्ये अशी खडक, छोटे छोटे खडक राहणार. नंतर इथे दाखवल्या प्लॅटी, अशी प्लेटिंग तयार झालं, एकावर एक प्लेटिंग तयार झालं. सो दॅट इज कॉल्ड टू बी एज द पर्टिक्युलरली, त्याला आपण काय म्हणणार, प्लेटिंग असं म्हणणार. सो देन आफ्टर अनदर इज ब्लॉकी. नंतरचा जो पार्ट येतो तो त्याला आपण काय म्हणणार, ब्लॉकी असं म्हणणार. सो ब्लॉकी पार्ट इज देअर, दॅट इज अनदर काइंड. तो दुसरा प्रकार त्याच्यामध्ये येणार. सो जस्ट लाईक दे आर हॅव्हिंग द डिफरंट फाईन पार्टिकल, ज्याच्यामध्ये पुन्हा काही फाईन पार्टिकल्स त्याच्यामध्ये राहणार. सो नेक्स्ट वन दॅट इज पुन्हा कॉलमनर येते. कॉलमनर मध्ये बघा इथे कॉलमर सारखी अरेंजमेंट दाखवलेली आहे. सो दॅट इज कॉल्ड टू बी एज द कॉलमनर. कॉलम सारखी एका समोर एक अशी अरेंजमेंट तिथे सॉइल मध्ये राहते. आणि त्यानंतर आहे प्रिझमॅटिक. प्रिझमॅटिक मध्ये व्हर्टिकल कॉलम ऑफ सॉइल युजली फाउंड इन लोअर हॉरिझॉन. लोअर हॉरिझॉनला जनरली ते असतं, म्हणजे बी हॉरिझॉन, सी हॉरिझॉनला अशा प्रकारे व्हर्टिकल कॉलम सारखी अरेंज असते. सिंगल ड्रेन म्हणजे सॉइल इज ब्रोकन इनटू इंडिव्हिज्युअल पार्टिकल मध्ये वेग झाले असेल, दॅट डू नॉट स्टिक टुगेदर, जे एकमेकाला जोडले जात नाही. लूज कन्सिस्टन्सी असेल आणि कॉमनली फाउंड इन द सँडी सॉइल. सँडी जी जमीन असते, रेताळ जमीन आपण, ती सिंगल ड्रेन असते. सो इन दिस वॉटर इज जनरली इझिली ड्रेन, त्याच्यामध्ये ड्रेन होतं. देन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. जर सॉइलच्या फिजिकल प्रॉपर्टीज जर पाहिल्या तर इट हॅज अ डेन्सिटी, स्पेसिफिक डेन्सिटी, पोरोसिटी, परमिएबिलिटी, सॉइल टेम्परेचर, सॉइल ऍटमॉस्फिअर आणि सॉइल वॉटर, अशा वेगवेगळ्या क्वालिटीज त्या वॉटर पर्टिक्युलरली सॉइल फॅक्टर मध्ये. So one by one we are going to see all this. So first one, that is the density. It depends on extent of withering and particle arrangement. So density कशाला म्हणणार, depends on extent of withering. Withering कसं होतं, जमिनीची धूप कशी होणार, आणि त्याचं withering म्हणजे काय, ब्रेकिंग आउट into fine sand or fine soil. फाईन सॉइल मध्ये एखाद्या रॉक सबस्टन्स ब्रेक होऊन फाईन सॉइल मध्ये किंवा फाईन सँड मध्ये ब्रेक झाला तर त्याला म्हणतात विदरिंग, ज्याला जमिनीची धूप असं म्हणतात, विदरिंग प्रोसेस. सो डिपेंड ऑन एक्सटेंट ऑफ विदरिंग, किती प्रमाणात विदरिंग होतो त्यावरून घनता ठरते सॉइलची. विदरिंग कसं झालं, जास्त झालं तर डेन्सिटी आणखी वाढते, आणि कमी झालं तर डेन्सिटी कमी होते. पार्टिकल अरेंजमेंट कशी आहे, वर सँड आहे का, वर क्ले आहे का, त्यावरून सुद्धा पर्टिक्युलरली इट डिटरमाइन द डेन्सिटी ऑफ द सॉइल. देन पोरोसिटी इज द स्पेस बिटवीन सॉइल पार्टिकल इन अ गिवन व्हॉल्यूम. एका ठराविक व्हॉल्यूम मध्ये, समजा आपण 100 ml च्या मेजरिंग सिलेंडर मध्ये जर सॉइल टाकली, जेवढी केस मेजरिंग सिलेंडर मध्ये 100 ml मध्ये आपण मोजली, आणि त्याला जर मेजर केलं, ग्राम मध्ये मोजलं, तर ते ग्राम नंतर वेट त्याचं वेगवेगळं येणार. काहीचं
त्या ठिकाणी 58 ग्रॅम येणार, कोणाचं 55 ग्रॅम येणार, कोणाचं 60-70 ग्रॅम सुद्धा येणार, कोणाचं 45 ग्रॅम सुद्धा येणार. ही कशामुळे ठरणार की त्यामध्ये पोर किती आहेत, जागा किती आहेत. जरी आपण सॉइल मेजरिंग सिलेंडर मध्ये मोजली तरी त्याच्या आतमध्ये काय स्पेस राहतं. सो द स्पेस बिटवीन सॉइल पार्टिकल इज कॉल्ड टू बी द व्हॉल्यूम, इज कॉल्ड टू बी द पोरोसिटी. त्याला पोरोसिटी असं म्हणणार. द पोर स्पेसेस आर नेसेसरी फॉर होल्डिंग वॉटर. आणि वॉटर किती होल्ड करायचे हे सगळे पोर स्ट्रक्चरवर ठरतं. म्हणून पोरोसिटी काढतात, जमिनीची पोरोसिटी काढतात. अँड फॉर द फ्री गॅसेस एक्सचेंज दॅट इज व्हेरी एसेन्शियल. गॅसेस एक्सचेंज साठी फार आवश्यक गोष्ट आहे कार्बन डायऑक्साईड सोडणे आणि ऑक्सिजन घेणे. कारण रूट जे आहेत ते रूट काय करतात, फोटोसिंथेसिस करत नाही, ते रेस्पिरेशन करतात. त्यामुळे रूट्स टेक्स द ऑक्सिजन अँड रिमूव्ह आउट द कार्बन डायऑक्साईड. सो फॉर दॅट पर्पज, फॉर द एक्सचेंज ऑफ गॅसेस व्हॉट हॅपन हिअर इट रिक्वायर पोरोसिटी. पोरोसिटी असते पाहिजे जमिनीमध्ये, मातीमध्ये, तरच ती सॉइल काय असेल, चांगली सॉइल आहे. कोर टेक्स्चर हॅज मोर एअर स्पेसेस. जनरली कोर टेक्स्चर सॉइल असेल तर एअर स्पेसेस जास्त असतात. ऑर्गॅनिक मॅटर इन्क्रीजेस द पोरोसिटी. ऑर्गॅनिक मॅटर जास्त असेल तर पोरोसिटी आणखी वाढत जाते. परमिएबिलिटी, आता हा नेक्स्ट फॅक्टर आहे. परमिएबिलिटी म्हणजे त्याच्यामधून किती प्रमाणात सबस्टन्सेस पास होऊ शकतात, वॉटर जाऊ शकतं, आणखी काय जाऊ शकतं. सो डिटरमाइन्स द मुवमेंट ऑफ वॉटर थ्रू एअर पोअर स्पेसेस. तिथून किती प्रमाणात पास होऊ शकतात. सो इट इज हायर इन लूज सॉइल. लूज सॉइल जी आहे, रेताड जमीन आहे, सँडी सॉइल आहे, त्याच्यामध्ये परमिएबिलिटी फार कमी असते. आणि लोअर इन कॉम्पॅक्ट सॉइल. कॉम्पॅक्ट सॉइल मध्ये परमिएबिलिटीचा रेट काय असतो, लो असतो. आणि लूज सॉइल मध्ये हायर असतो, कारण त्यातनं लवकर पाणी निघून जाणार. देन सॉइल टेम्परेचर. इट इज इन्फ्लुएन्स बाय सॉइल कलर, टेक्स्चर, वॉटर अँड ऑल्सो बाय अल्टिट्यूड अँड स्लोप. कसं आहे अल्टिट्यूड आणि स्लोप, त्याच्यानुसार काय होतं, ठरतं की सॉइलचं टेम्परेचर किती असायला पाहिजे. आता सॉइल टेम्परेचर हा वेगळा फॅक्टर आहे. दॅट इज रिलेटेड विथ सम पार्ट विथ द एन्व्हायरमेंट अँड वॉटर अवेलेबिलिटी. वॉटर किती अवेलेबल आहे जमिनीमध्ये, टेक्स्चर कसं आहे, खडक जर असेल तर खडक लवकर गरम होतात, माती असेल तर मातीला थोडा वेळ लागतो. कलरवर डिपेंडेंट, काळी जमीन आहे लवकर तापते, भुसभुशीत जमीन आहे ब्राऊन कलरची असेल तर तिला थोडा वेळ लागतो, सँडी असेल तर आणखी लवकर तापते. मग हे काय असेल, सॉइल कलर, त्याचं टेक्स्चर आणि पर्टिक्युलरली वॉटर, दॅट ऑल्सो डिटरमाइन द फॅक्टर. सो अफेक्टेड बाय द क्लायमेट, व्हेजिटेशन, कोणत्या प्रकारचे व्हेजिटेशन आहे, तिथं गवत आहे का, तिथं जंगल आहे का, तिथं ऍग्रिकल्चर लँड आहे, त्यानुसार सुद्धा सॉइलचं टेम्परेचर ठरतं. ब्लॅक सॉइल ऍब्सॉर्ब मोर हिट, आता सांगितलं. सँडी सॉइल ऍब्सॉर्ब मोर हिट, सँडी सॉइल सुद्धा हिट ऍब्सॉर्ब करते. अँड रेडिएट इट आउट क्विकली. वायू लवकर गरमही होते, लवकर थंडही होते. माती, काळी माती मात्र गरम होते पण थंड लवकर होत नाही. सो सँडी सॉइल क्विकली पर्टिक्युलर कूल डाऊन रात्रीच्या वेळेला. आणि क्ले सॉइल, लुमी सॉइल जी ती थोडी वेळ लावते. म्हणजे सॉइल टाइप ऑफ सॉइल डिटरमाइन द सॉइल टेम्परेचर. देन सॉइल ऍटमॉस्फिअर. ऍटमॉस्फिअर काय आहे, आता ऍटमॉस्फिअर म्हणजे याच्यामध्ये कोणते गॅसेस आहेत. आता सॉइलला स्वतःचा ऍटमॉस्फिअर आहे. इट कंटेन गॅसेस, त्याच्यामध्ये गॅसेस कंटेंट आहे, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड अलॉंग विथ नायट्रोजन. दीज आर द रिच इन द सॉइल. सॉइल मध्ये असणारे हे गॅसेस मेजर गॅसेस आहेत. जसं ऍटमॉस्फिअर मध्ये नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, आणि अशी बाकी त्या व्यतिरिक्त कार्बन डायऑक्साईड कमी आहे. तसं सारखं सॉइल मध्ये सुद्धा अशा प्रकारे काय असेल, इट इज रिच इन नायट्रोजन अँड ऑक्सिजन. ऑक्सिजन कंटेंट आणि नायट्रोजन कंटेंट सॉइल मध्ये काय असणार, जास्त असणार. डिफरंट फ्रॉम ऍटमॉस्फिअरिक एअर, मोर विथ मोर कार्बन डायऑक्साईड, मॉइश्चर अँड लेस ऑक्सिजन. हे थोडं जरा याच्यामध्ये चेंज असतो. जनरली सॉइल मध्ये कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढतं, कारण ड्यू टू ऍक्शन ऑफ रेस्पिरेशन बाय द मायक्रोब अँड अलॉंग विथ बाय द रूट्स. ते मॉइश्चर कंटेंट वेगळा असतो, हवेमध्ये मॉइश्चर कंटेंट वेगळा आणि सॉइल मध्ये मॉइश्चर कंटेंट वेगळा असतो. इन्फ्लुएन्स बाय टेम्परेचर, वाइंड, रेनफॉल अँड प्रेशर. या सगळ्या गोष्टीमुळे त्याच्यामध्ये बदल होत राहतो. जस्ट लाईक टेम्परेचरमुळे सॉइलचं ऍटमॉस्फिअर चेंज होत राहतं. वाइंडमुळे, वाइंड फ्लो असेल, वाइंडमुळे काय होतं, सुद्धा इरोजन होतं जमिनीचं, वाळू वाहून जाते एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हवेमुळे उडते. सो दॅट इज ऑल्सो पर्टिक्युलरली वाइंड इफेक्ट. अँड रेनफॉल, पाऊस किती पडतो त्यावर सुद्धा आहे. प्रेशर, प्रेशर कसं आहे, जर पर्वतीय भाग असेल तर प्रेशर जनरली काय असेल, लो असतं. सकल भाग असेल तर प्रेशर जास्त असतं. सो दॅट ऑल्सो डिटरमाइन द सॉइल ऍटमॉस्फिअर. इथे सुद्धा ऍटमॉस्फिअर त्याच्यामुळं तर बदलत राहतं, सॉइलचं पर्टिक्युलरली चेंज होतं. देन नेक्स्ट फॅक्टर इज देअर, दॅट इज द सॉइल वॉटर. सॉइल वॉटर हा एक आणखी एक महत्वाचा फॅक्टर आहे. सो इन दिस ऑल द वॉटर अवेलेबल इन द सॉइल, जे काही सॉइल मध्ये वॉटर अवेलेबल असेल, दॅट इज कॉल्ड टू बी द सॉइल वॉटर.
soil water act as a solvent for many mineral and organic material. ऑर्गॅनिक मटेरियलसाठी सॉइल वॉटर हे काय करतं, एक सॉल्वंट किंवा मिनरल म्हणून त्या ठिकाणी काम करतं. इट मेंटेन द पर्टिक्युलरली टेक्स्चर म्हणून त्या ठिकाणी काय करतं, ते मेंटेन करतं. सो दॅट कॉल्ड टू बी एज द हियर इट मेंटेन द टेक्स्चर ऑफ सॉइल. सॉइलचं जे टेक्स्चर मेंटेन करतं, पार्टिकल अरेंजमेंट particularly that maintained all by the soil water. आता सॉइल वॉटर मुळे काय होणार, जो फाईन स्ट्रक्चर जी सॉइल असेल त्यात ती वाहून कुठे जाऊन खाली पर्क्युलेट होत जाते. इथे दाखवलंय बघा, जस्ट लाईक हायग्रोस्कोपिक वॉटर. सो वॉटर विल बी पास थ्रू दिस बाय मीन्स ऑफ कॅपिलरी ऍक्शन अँड पासेस द ग्रॅव्हिटी टू द ग्रॅव्हिटी. त्याला ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणतात. म्हणजे जमिनीमध्ये पाणी मुरत जातं आणि ते कॅपिलरी वॉटर होतं आणि नंतर शेवटी ग्रॅव्हिटेशनल वॉटर होतं. सो soil water is इथे टाइप दिलाय, पुढे टाइप मध्ये बघू. सो इट मेंटेन द टेक्स्चर ऑफ द सॉइल, देन सपोर्ट द सॉइल ऑर्गॅनिझम. सॉइल ऑर्गॅनिझमला सुद्धा ते वॉटर सपोर्ट करतं, कारण त्यांचे लाईफ सगळं त्याच्यावरती वॉटरवरती डिपेंड आहे. टाइप्स ऑफ सॉइल वॉटर. सॉइल वॉटरचे टाइप्स काय, ग्रॅव्हिटेशनल वॉटर, फ्री वॉटर होल्ड मुव्हिंग डाऊन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ग्रॅव्हिटीमुळे जनरली काय होतं, फ्री वॉटर मुव्हिंग होतं. देन आफ्टर हायग्रोस्कोपिक वॉटर, वॉटर हेल्ड टाइटली बाय सॉइल पार्टिकल, दॅट इज कॉल्ड हायग्रोस्कोपिक. त्याला हायग्रोस्कोपिक म्हणतात. जसं चुना आहे, पर्टिक्युलरली क्ले आहे, कॅल्शियम सबस्टन्सेस आहे, तर हे काय काय वॉटर होल्ड करून ठेवतात सॉइल मध्ये. सो दॅट इज कॉल्ड एज हायग्रोस्कोपिक वॉटर. देन कॅपिलरी वॉटर, वॉटर हेल्ड बाय कॅपिलरी फोर्स. कॅपिलरी फोर्सने हळूहळू मूव्ह होत राहील, त्याला म्हणतात कॅपिलरी वॉटर. कंबाईन वॉटर, वॉटर केमिकली बाउंड ऑफ सॉइल सरफेस. सॉइल सरफेस सोबत केमिकली जर वॉटर बाइंड असेल तर इट्स कॉल्ड एज कंबाईन वॉटर. अँड वॉटर वेपर, combined water as a moisture in soil. मॉइश्चरच्या फॉर्म मध्ये असेल तर त्याला म्हणणार आपण वॉटर वेपर. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं पाणी सॉइल मध्ये उपलब्ध आहे. ग्रॅव्हिटीच्या स्वरूपात आहे, हायग्रोस्कोपिक, कॅपिलरीच्या स्वरूपात आणि कंबाईन. सगळ्यात जास्त जे प्लांटला उपयोगी पडतं ते म्हणजे हायग्रोस्कोपिक वॉटर अँड कॅपिलरी वॉटर. दॅट इज विल बी हेल्पफुल, कारण ग्रॅव्हिटेशन वॉटर हे खूप खाली असते, दॅट इज त्या ठिकाणी रूट्स पोहोचू शकत नाही, म्हणून कॅपिलरी वॉटर प्लांटसाठी फार महत्वाचं आहे. देन फील्ड कॅपॅसिटी. आता फील्डची कॅपॅसिटी काय, द अमाऊंट ऑफ वॉटर सॉइल कॅन होल्ड आफ्टर ग्रॅव्हिटेशनल ड्रेन ऑफ. ग्रॅव्हिटेशनल ड्रेन ऑफ जर पाणी जर गेलं तर फील्ड मध्ये किती पाणी राहू शकतं, दॅट इज कॉल्ड एज फील्ड कॅपॅसिटी. अँड विल्टिंग कोएफिशियंट, आता हे टेक्निकल पार्ट आहे. हा जो आहे हा जनरली कॅलिब्रेशनचा पार्ट आहे. जनरली पर्सेंटेज ऑफ वॉटर लेफ्ट ऍट द टाइम व्हेन प्लांट परमनंटली विल्ड. जेव्हा प्लांट वाळून गेला तेव्हा त्यात किती पाणी उरलं हे बघणं, म्हणजे त्याला म्हणतात विल्टिंग कोएफिशियंट. आता हा इकॉलॉजिकल कॉन्सेप्ट आहे. देन द वॉटर, टोटल वॉटर प्रेझेंट इन द सॉइल, दॅट इज होलार्ड. वॉटर ऍब्सॉर्ब बाय द प्लांट, दॅट इज क्रेशार्ड. अँड रिमेनिंग वॉटर इज इकार्ड. सो दीज आर नथिंग बट कॉल्ड टू बी एज द नेम्स गिवन. हे त्याला जनरली नावं दिलेले आहे. सो जनरली दिस टर्म्स आर व्हेरी रेअरली यूज. आता आपल्याला जनरली मध्ये हे वापरत नाही. फक्त सॉइल वॉटर मध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की ग्रॅव्हिटेशनल वॉटर आहे, हायग्रोस्कोपिक वॉटर आहे, कॅपिलरी वॉटर, कंबाईन वॉटर अँड वॉटर वेपर. दीज आर द डिफरंट कंपोनंट्स प्रेझेंट इन द वॉटर. हे सगळे वॉटर मध्ये असणारे वेगवेगळे कंपोनंट्स याच्यामध्ये राहणार. देन आफ्टर देर इज केमिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. आता त्यात केमिकल कंपोजिशन काय. सो केमिकल कंपोजिशन इन द सॉइल इज देअर, दॅट इज इट कंटेनिंग मिक्सचर. त्याच्यात मिक्सचर राहणार. कशाचं मिक्सचर राहणार, सो इट इज कंटेनिंग द मिक्सचर ऑफ particularly organic and inorganic compound, that is mainly calcium, magnesium, ferrous, aluminum, silicon, or so sodium, potassium, and traces in amount, that is manganese, zinc, cobalt, iron, copper, iodine, copper. So these are nothing but present in this. It influence the pH of soil. हे सॉइलच्या pH वरती सुद्धा त्याचा इफेक्ट पडतो. ऑर्गॅनिक कंटेंट मध्ये काय येतं, इनऑर्गॅनिक मध्ये काय, ज्याच्यामध्ये मेटल्स येतात. आणि ऑर्गॅनिक मध्ये काय, कार्बन कंपाऊंड आहेत, म्हणजे ज्याचं प्रोटीन आहे, अमिनो ऍसिड आहे, ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे, पायरीन आहे, प्युरिन आहे, पायरिमिडिन आहे, शुगर आहे, अल्कोहोल आहे, फॅट आहे, ऑइल, रेझिन, वॅक्सेस, लिग्निन, हे सगळे सबस्टन्सेस जनरली असतात. सो ऑर्गॅनिक मॅटर अँड ह्युमस फॉर्म्स द ऑर्गॅनिक कंपाऊंड. ते ऑर्गॅनिक कंपाऊंड प्रोड्यूस करतात. केमिकल नेचर ऑफ ग्रीन सॉइल ग्रेटली इन्फ्लुएन्स द प्लांट ग्रोथ अँड टाइप ऑफ व्हेजिटेशन. टाइप ऑफ व्हेजिटेशन सुद्धा डिटरमाइन करतं.
chemical nature of soil that influence on this. Then soil pH जो part आहे, so soil pH is having generally ranging from very wide range 2.2 to 9.6 इतका मोठा pH असतो. आता त्याच्यातही वेगवेगळ्या आहे. काही सॉइल काय आहे तर जनरली आता इथे दाखवलं डिटेलमध्ये अल्कलाईन असतात, काही ऍसिडिक असतात. पीएच इज इन्फ्लुएन्स बाय मिनरल कंटेंट, क्लायमेट, विदरिंग, रेनफॉल या सगळ्या गोष्टीवरती पीएच ठरतो. जमिनीचा समूह आपण ज्याला पीएच. सो जनरली सॅलिनिटी जर असेल तर पर्टिक्युलरली साल म्हणजे साल जे वृक्ष असतात ज्या भागामध्ये जंगल जर असेल तर जनरली ज्याला जिथे काय असतात 4.5 to 5.5 पीएच असते. आणि टिक जिथं सागाचं प्लांटेशन आहे जनरली टिक्टोना ग्रँड पर्टिक्युलर प्लांटेशन असेल तर टिक जे फॉरेस्ट आहे जिथे जनरली सॉइलची पीएच काय असते अल्कलाईन असते 6.5 to 7.6. वार्म अँड ड्राय क्लायमेट सॉइल स्ट्रॉंगली बेसिक असते. ऍसिडिक सॉइल ऑकर इन हाय रेनफॉल रिजन. आणि पीएच अफेक्ट द अवेलेबिलिटी ऑफ न्यूट्रिएंट अँड मिनरल. आणि त्याचाच इफेक्ट होत राहतो जनरली पुन्हा व्हिजिटेशन होतो, कोणत्या प्रकारचे प्लांट्स तिथे वाढणार. इन्क्रीज इन पीएच इन्क्रीजेस द कॅल्शियम अवेलेबिलिटी, नायट्रोजन अवेलेबल ॲट 6 to 8 pH. म्हणजे पीएच वरून सुद्धा कंटेंट ठरतात, कंटेंट वरून पीएच ठरतो आणि त्यावरून प्लांट डिटरमाइन त्या ठिकाणी त्या एरियामध्ये होतात. सॉइल एन्झाईम, आता याच्यामध्ये काही प्रकारचे मायक्रोब असतात ते पर्टिक्युलरली एन्झाईम प्रोड्यूस करतात. हा तुमच्या सिलेबसचा पार्ट नाही. देन ह्युमस इज अनदर इम्पॉर्टंट पार्ट. ह्युमस इज अ कॉम्प्लेक्स organic substance resulting in from the breakdown of the plant material and other organic compound in is a process of called to be as the humification. ज्याला humification असं म्हणतात. ह्युमस तयार होणे. ह्युमस मध्ये काय होतं तर मॉडर आणि मूल इज द लार्जेस्ट डिकम्पोज्ड ह्युमस. याला डिकम्पोज ह्युमस असं म्हणणार. लो बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी इन द सॉइल. त्याच्यामध्ये लो बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी जनरली त्याच्यामध्ये राहते. आणि नंतर मॉडर जो आहे तो ट्रान्झिशनल स्टेज डिकम्पोजिशन स्टेजचा असणार आहे. आणि मूल म्हणजे त्याच्यामध्ये जास्त ऑर्गॅनिक मॅटर असतो. सो हाय बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी तिथं होते. सो दॅट इज कॉल्ड टू बी द क्लासिफिकेशन ऑफ ह्युमस रिच सॉइल आपण ज्याला बरेच वेळ म्हणतो. देन आफ्टर अनदर पार्ट इज देअर दॅट इज कॉल्ड टू बी एज सॉइल ऑर्गॅनिझम. आता सॉइल ऑर्गॅनिझम हा पार्ट जो आहे. सो इन दिस इट कंटेनिंग डिफरंट ऑर्गॅनिझम जस्ट लाईक सॉइल मायक्रोफ्लोरा, नंतर बॅक्टेरिया, फंगाय, अल्गी, व्हायरस याच्यामध्ये ग्रो होणार. नंतर सॉइल मायक्रोफ्लोरा, काही मायक्रोफ्लोरा त्याच्यामध्ये ग्रो होतात. काही मायक्रोफौना आहे. फौना म्हणजे पर्टिक्युलरली अॅनिमल्स आहे, प्रोटोझोआ, नेमॅटोड. काही मिझोफौना आहे, मायक्रो आर्थ्रोपोडा, इन्सेक्ट लार्व्ही आहे. मॅक्रोफौना आहे, मोठ्या आकाराचे पर्टिक्युलरली अॅनिमल्स आहे, इन्सेक्ट आहे, अॅनिलिड आहे, ग्रासहॉपर आहे, अँट आहे, अर्थवर्म आहे, स्नेक आहे. हे सगळे त्या ठिकाणी सापडतात. So that creates here the soil organism. हे सगळे सॉइल ऑर्गॅनिझमचा पार्ट त्याच्यामध्ये तयार होतो. सॉइल ऑर्गॅनिझम आर नथिंग बट प्रेझेंट इन द पर्टिक्युलरली सॉइल. सगळे वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गॅनिझम आहे. मग इथं वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज होत राहतात, इकॉलॉजिकल ऍक्टिव्हिटीज. तो पार्ट आपल्या सेकंड युनिट मध्ये येणार आहे. व्हॉट टाइप ऑफ ऍक्टिव्हिटीज आर गोइंग ऑन दॅट वी आर गोइंग टू सी इन द पर्टिक्युलरली इन डिफरंट लेवल्स इन इकॉलॉजी. इकॉलॉजीच्या लेवल्स मध्ये आपण ते बघणार आहे. And then after all these about the particularly soil microorganism. हे सगळं काय soil microorganism ची रिलेटेडचा पार्ट आहे. So this is about the soil factor.